Chemistry chapter number 2 solution problems based on solution type depression in freezing point, elevation in boiling point and third type osmotic pressure. Last lecture ला आपण कुठले बघितले होते राउल्स लॉ फॉर टू volatile liquids and second कुठला होता वेपर प्रेशर लोअरिंग. देन बघा फर्स्ट टाइप कुठला आहे elevation and boiling point. Problem काय दिले आहे the normal boiling point of ethyl acetate is 77.06 degrees Celsius. A solution of 50 gram of non-volatile solute in 150 gram of ethyl acetate boils at 84.27 degrees Celsius. Evaluate the molar mass of solute if Kb for ethyl acetate is 2.77 degrees Celsius Kelvin kilogram mole inverse. फर्स्टली काय काय दिलेलं आहे बघा आपल्याला 77.06 हे काय दिलेलं आहे आपल्याला इथाइल ॲसिटेट. इथाइल ॲसिटेट काय आहे प्युअर सॉल्व्हंट आहे. आणि बघा इथाइल ॲसिटेट प्युअर सॉल्व्हंट आहे. मग त्याच्यामध्ये किती दिली व्हॅल्यू आहे आपल्याला ती सोल्युशनचा किती आपला 84.27. मग हा कशाचा झाला प्युअर सॉल्व्हंटचा. पण नेहमी बॉइलिंग पॉईंटमध्ये जर आपल्याला इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट काढायचं असेल तर इक्वेशन काय असते बघा डेल्टा टी बी इज इक्वल टू टी बी मायनस टी झिरो. मग बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन किती दिलेलं आहे आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे 84.27 दिलेलं आहे आणि सॉल्व्हंट किती दिलेलं आहे 77.06 दिलेलं आहे. मग ह्यांची जर आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला कुठलं व्हॅल्यू मिळणार आहे डेल्टा टी बी. पण इथं काय सांगितलेलं आहे जो येणारा डिफरन्स आहे तो कशामध्ये आला आहे डिग्री सेल्सिअस आणि इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटमध्ये डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू केल्विन. हेन्स दिस व्हॅल्यू इज ऑल्सो 7.21 केल्विन. मग डेल्टा टी बी मिळाला की आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं त्यांनी मोलर मास ऑफ सोल्यूट म्हणजेच काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला M2 काय आहे क्वेश्चन मार्क आहे. मग हा जर कॅल्क्युलेट करायचा असेल आणि काय दिलेली अजून के बीची व्हॅल्यू दिली फॉर प्युअर सॉल्व्हंट तो किती दिला आहे 2.27 डिग्री सेल्सिअस दिलेला आहे किलोग्रॅम मोल इनवर्स. मग आपल्याला W2 किती दिलेला आहे वेट ऑफ सोल्यूट 50 ग्रॅम दिलेलं आहे आणि सॉल्व्हंटचं किती दिलेलं आहे इथेल ॲसिटेट काय आहे प्युअर सॉल्व्हंट आहे त्याचं किती दिलेलं आहे W1 150 ग्रॅम दिलेलं आहे. मग आपल्याला काय काय मिळालं W2 किती आहे 50 ग्रॅम W1 150 ग्रॅम डेल्टा टी बी आत्ता कॅल्क्युलेट केलेला किती तो 7.21 के बी किती दिलेलं आहे आपल्याला गिवन 2.77 दिलेलं आहे. पण इथं डिग्री सेल्सिअस म्हणजेच केल्विन इक्वल असतात म्हणून केल्विन किलोग्रॅम मोल इनवर्स. मग त्याचे काय टोटल व्हॅल्यू आहे त्या काय करणार आपण ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. काय इक्वेशन आहे मोलर मास कॅल्क्युलेट करायचं 1000 इंटू के बी इंटू W2 अपॉन डेल्टा टी बी W1. मग आपला 1000 ॲज इट इज के बी किती दिलेलं आहे आपल्याला 2.77 दिलेलं आहे तो टाका मल्टिप्लाइड बाय W2 वेट ऑफ सोल्यूट किती आहे 50 अँड सॉल्व्हंटसाठी किती 150 आणि आपल्याला आलेला डेल्टा टी बी किती आलेला आहे 7.21. हे जर टोटल मल्टिप्लिकेशन डिवाइड काय केलं तर टोटल आन्सर किती येणार आहे आपल्याला 128 ग्रॅम मोल इनवर्स. बघा पुन्हा एकदा सांगते प्रॉब्लेम जर सोडवायचा असेल तर फर्स्टली आपल्याला व्हॅल्यू काय दिल्यात त्याच्यावरून तो फॉर्म्युला फर्स्टली डेल्टा टी बी काढण्यासाठी टी बी मायनस टी झिरो टाका मग डेल्टा टी बी मिळेल. त्याच्यानंतर त्या व्हॅल्यू मोलर मास ऑफ सोल्यूट फॉर इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट त्या इक्वेशनमध्ये टाका आणि फायनलची आन्सर येईल ते मोलर मास ऑफ सोल्यूट. देन नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे नेक्स्ट दिलेला आहे 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर इज डिझॉल्ड इन कशामध्ये डिझॉल्व केलं आहे 100 ग्रॅम ऑफ कार्बन डायसल्फाईड. कार्बन डायसल्फाईडसाठी फॉर्म्युला काय आहे CH2 CH2 काय आहे इट इज ॲक्ट ॲज अ सॉल्व्हंट तो सॉल्व्हंट आहे आपला प्युअर सॉल्व्हंट आणि सोल्यूट काय दिलेलं आहे
3.795 ग्रॅम. त्याच्यानंतर काय सांगितले, दिस सोल्युशन बॉईल सॅट, कधी बॉईल होतो तो सोल्युशन 319.81 केल्विनला होतो. नंतर काय सांगितले, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर, म्हणजे आपल्याला सल्फरचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे. मग त्यासाठी सुरुवातीला आपल्याला त्याचं मोलर मास कॅल्क्युलेट करावं लागेल. मग बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट तो किती दिला आहे आपल्याला, T0 319.45. मग त्याच्यावरून तुम्हाला डेल्टा टी बी कॅल्क्युलेट करा येईल. मग फर्स्टली काय काय दिले, के बीची व्हॅल्यू दिली, नंतर ॲटॉमिक मास दिलेले आपल्याला किती दिले, 32 दिलेले, यू मीन्स युनिट. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं, सपोज आपल्याला W1 किती सांगितलं आहे, 100 ग्रॅम सांगितले, म्हणजेच मास ऑफ सॉल्वंट सांगितले किंवा वेट ऑफ सॉल्वंट आहे किती आहे, 100 ग्रॅम. त्याच्यानंतर W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट, ते किती दिलं आहे, 3.795 दिलेले आहे. आणि डेल्टा टी बी कसं कॅल्क्युलेट करणार आपण, जे काय आपले टी मायनस T0 इक्वेशनने करणार आहे. मग टी किती दिलेलं आहे सोल्युशन, टी दिलेलं आहे आपल्याला दिस 319.81. जो हायर बॉइलिंग पॉईंट असेल तो म्हणजे काय असतो, T0 असेल, आणि टी असेल, आणि T0 म्हणजे कुठला, 319.45. मग 319.81 मायनस ही व्हॅल्यू करा, ती आपल्या किती आली, मग डेल्टा टी बी 0.36 केल्विन आले. मग हे टोटल व्हॅल्यू मिळाले की ते आपण मोलर मास कॅल्क्युलेटच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करणार आहे, टाकणार आहे. मग काय भेटेल, 1000 मल्टिप्लाइड बाय के बी किती दिलेला आहे आपल्याला, CH2चा 2.42 दिलेला आहे, मल्टिप्लाइड बाय वेट W2 किती दिलेलं आहे आपल्याला, W2 आपल्याला किती दिलेलं आहे, त्याने 3.795 दिलेलं आहे. आणि डेल्टा टी बी आत्ता कॅल्क्युलेट केलेला किती आला आहे आपला, 0.36 मल्टिप्लाइड बाय वेट ऑफ सॉल्वंट किती आहे, 100. मग ते टाका, मग ते टोटल जर सोडवलं तर आपला आन्सर किती येते, 255.10 ग्रॅम मोलवर्स इनवर्समध्ये येते, म्हणजे मोलर मास मिळाले. पण ॲटॉमिक मास किती आहे सल्फरचं, 32 आहे. मग ते देअरफॉर नंबर ऑफ ॲटम इन मॉलिक्युल ऑफ सल्फर, मग आपल्याला काय काढायचे आहेत, नंबर ऑफ ॲटम किती आहेत त्याच्यामध्ये. मग नंबर ऑफ ॲटम काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोलचा, मग त्यासाठी त्यांना आपल्याला काय करावं लागणार आहे, जर आपल्याला नंबर ऑफ मोल काढायचं असेल तर मोलर मास डिवायडेड बाय ॲटॉमिक मास करावं लागेल. मग मोलर मास किती त्याचं गिवन आहे आपल्याला, 255.1. आणि हे काय केलेलं आहे आपल्याला, ॲटॉमिक मास गिवन आहे ते किती आहे, 32. म्हणजे आपलं हे जे आन्सर आले आपलं ते मोलर मास आलेले किती आले, 255.1 डिवायडेड बाय ॲटॉमिक मास 32. मग हे जर सोडवलं तर आपलं येणारा आन्सर कशामध्ये येईल, मग 7.928. मग ऑल मोलर मास हे ग्रॅम किंवा यूमध्ये असल्यामुळे ते काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, म्हणजे दिस इज युनिटलेस. म्हणजे नंबर ऑफ ॲटम किती मिळाले आपल्याला, 7.92, म्हणजेच ॲप्रॉक्सिमेट किती आपल्याला 8. म्हणजेच तुम्हाला माहिती जनरली जसं फॉस्फरसचा P4 असतो तसं एसचे किती असतात, 8 ॲटम्स कंबाईन केलेले असतात आणि S8 मॉलिक्युल तयार होतो. द मॉलिक्युलर फॉर्म्युला वुड बी, काय तयार होईल मग मॉलिक्युलर फॉर्म्युला, S8. मॉलिक्युलर फॉर्म्युला काढण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा, मोलर मास जो येईल त्याला डिवायडेड बाय ॲटॉमिक मास केलं की आपल्याला काय भेटतात, नंबर ऑफ ॲटम. आणि मग हे जे नंबर ऑफ ॲटम आहे ते कशाचे आहेत, सल्फरचे, म्हणून S8. फॉर्म्युला काय झाला आपला, S8. देन नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितलं आहे, 1.02 ग्रॅम ऑफ युरिया वेन डिझॉल्ड इन, कशामध्ये डिझॉल्व करायचा आपल्याला तो, 98.5 ग्रॅम ऑफ सर्टन सॉल्वंट डिक्रीजेस इट्स फ्रीजिंग पॉईंट बाय. डायरेक्टली दिलेले आपल्या इथं फ्रीजिंग पॉईंट म्हणजेच काय वापरतो आपण सिम्बॉल, डेल्टा टी एफ वापरतो. आणि जर बॉइलिंग पॉईंट असेल तर बी वापरतो. मग तो किती दिलेला आपल्याला, 0.211 केल्विन. आणि काय सांगितले पुढं, 1.609 ग्रॅम ऑफ अननोन कंपाऊंड वेन डिझॉल्ड इन, तो कशामध्ये डिझॉल्व केला आहे, मग 86 ग्रॅम ऑफ सेम सॉल्वंटमध्ये केलं आहे. आणि डिक्रीजेस बाय फ्रीजिंग पॉईंट कितीने झाला आहे, 0.34 झालेला आहे केल्विनमध्ये. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला, नंतर सांगितले कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ अननोन कंपाऊंड, जो काय आपल्याला माहीत नाही त्या कंपाऊंडचं काय काढायला सांगितलं आहे, मोलर मास म्हणजेच काय M2 काढायला सांगितलं आहे. पण मोलर मास ऑफ युरिया दिलेलं आहे आपल्याला सॉल्वंट, तो किती दिलेला आहे, 60 ग्रॅम दिला आहे. मग बघा सुरुवातीला काय काय गिवन दिले, W2 किती दिलेला आहे, 1.02 मास ऑफ
सोल्यूट. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, म्हणजे सॉल्व्हंटचं नाव माहिती नाही दिलं, पण युरिया काय आपला सोल्यूट आहे. नंतर W1 किती दिलेलं आहे, सॉल्व्हंट किती दिलं आहे 98.5. नंतर डेल्टा TF म्हणजे डिफरन्स किती सांगितलं आहे आपल्याला डायरेक्टली, तो कितीने डिक्रीज झालेला आहे 0.211 केल्विनने झालेला आहे, म्हणजे तो डेल्टा TF मिळालेला आहे युरियासाठीचं हे. आणि M2 काय दिलेलं आहे आपल्याला, मोलर मास ह्याचं युरियाचं काय आहे 60 आहे, ते आपण तिथं ठेवलेलं आहे. युरियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असेल NH2CO NH2. नायट्रोजनचा ॲटॉमिक मास किती असतो 14, कार्बनचं 12 आणि ऑक्सिजनचं 16. हे जर टोटल सोडवलं तर आपला आन्सर किती येणार आहे, मोलर मास 60 येते. मग सुरुवातीला आपण युरियाचं काढूया आणि अननोनसाठी आपल्याला ते दिलेले बघा 1.609 हा W2 दिला आहे, तो डिझॉल्व केला 86 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंटमध्ये. आणि डेल्टा TF तो डिक्रीज झालेला आहे 0.34ने झालेला आहे. आणि इथंही आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, मोलर मास ऑफ अननोन कंपाऊंड सांगितलेलं आहे. मग सुरुवातीला काय करूया आपण, 1000 kF इज इक्वल टू काय M2 इंटू डेल्टा TF इंटू W1 डिवायडेड बाय W2. इथं कन्वर्जन केलेलं आहे, कारण आपल्याला काय काढायचे इथं M2 काढण्यासाठी त्यांनी कन्वर्जन केलेले आहे. मग ते M2ची व्हॅल्यू टाका, डेल्टा TF तो डिफरन्स 0.211 आहे, मल्टिप्लाइड बाय W1 टाका, डिवायडेड बाय W2 1.02. आणि हे जर सोडवलं, हे मग M2 आपला काय कॅल्क्युलेट करायचं म्हणून तो ॲज इट इज ठेवा. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे 1247.01 ग्रॅम केल्विन मोल इनवर्स डिवायडेड बाय 1.02 इज इक्वल टू M2 इंटू हे काय मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 0.34 इंटू 86 डिवायडेड बाय 1.60. म्हणजे इथं KF सांगितलेलं आहे आपल्याला, तो किती दिलेला आहे KF इथं त्यांनी 1247. आणि मग तो गिवन असेल तो, नंतर तो डिवायडेड बाय करून ते जर सोडवलं तर आपलं किती येते 1222.55 ग्रॅम केल्विन मोल इनवर्स इज इक्वल टू M2. हे जर डिवाइड सोडवलं 29.24 डिवायडेड बाय 1.609 तर ते किती येतं आपलं 18.17. मग हे टोटल सोडवलं म्हणजे हे मल्टिप्लायड इकडं जर गेले तर ते काय होतील डिवाइड होतील. म्हणजे हे जर आन्सर आलं टोटल मोलर मास तो किती येणार आपला 67.3 ग्रॅम मोल इनवर्स. आणि कॅल्क्युलेशन हे नेहमी लॉगने करा तुम्ही. देन नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितलं, व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट इफ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 0.822 ग्रॅम ऑफ इट इन 300 मोल DM³ ऑफ वॉटर हॅज ॲन ऑस्मोटिक प्रेशर दिले 149 mmHg ॲट 298 केल्विन. मग आता इथं काय सांगितलेलं आहे तुम्हाला, ॲट ऑस्मोटिक प्रेशर दिला म्हणजे ही कुठली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑस्मोटिक प्रेशर आहे. मग आपल्याला कॅल्क्युलेट करायला काय सांगितले, व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट म्हणजे M2 काढायचा आहे. इफ सोल्युशन इज प्रिपेअर्ड कसं केलेलं आहे 0.822 म्हणजे W2 ग्रॅम आणि इन कशामध्ये केलेलं आहे 300मध्ये केलेलं आहे ऑफ वॉटर सॉल्व्हंट म्हणजेच W1 आणि दिस इज W2 हॅज ॲन ऑस्मोटिक प्रेशर पाय किती दिलेलं आहे 149 mmHg ॲट आणि टेम्परेचर सांगितलेलं आहे 298 केल्विन. ते गिवन आहे आपल्याला पण ते केल्विनमध्ये. पण आपल्याला जो दिलेला प्रेशर आहे तो कशामध्ये दिलेला आहे mmHg, पण आपल्याला आन्सर हे नेहमी ॲटमॉस्फिअरमध्ये पाहिजे असतं. मग ते आपल्याला कन्वर्जन करण्यासाठी त्या पद्धतीने डिवायडेड बाय किती करायचं 760ने करा ते डिवाइड. मग ते कन्वर्जन कशामध्ये होईल 0.16196 ॲटमॉस्फिअरमध्ये होईल. W2 आत्ता सांगितलेलं आपल्याला 0.822. नंतर R किती आहे R किती आपला R व्हॅल्यू गॅस कॉन्स्टंट फिक्स असते ती लिटर DM³ म्हणजे लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा प्रॉब्लेममध्ये एक्सप्रेशनमध्ये. तर त्या एक्सप्रेशनमध्ये किती व्हॅल्यू सांगितली होती आपण 0.08205 हे पाठच करा. फिक्स कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि टेम्परेचर गिवन आहे आपले किती येते 298 केल्विन आणि ऑस्मोटिक प्रेशर 0.196 तो कशामध्ये काढला आपण ॲटमॉस्फिअरमध्ये. व्हॉल्यूम दिलेलं आहे किती दिले मोल DM³ म्हणजे काय आहे व्हॉल्यूम आहे ते किती दिलेले आपल्याला
300 ml दिलेलं आहे. त्याचं कन्वर्जन आपल्याला DM³ करावं लागणार, कारण आपल्याला इथं जे कन्वर्जन आहे ते आपल्याला लिटरमध्ये आहे. म्हणून आपल्याला ते DM³ म्हणजे डेसिमीटर क्यूबमध्ये दिले, म्हणून आपल्याला ते पण हे जे व्हॉल्यूम आहे ते कशामध्ये कन्वर्जन करावं लागेल, डेसिमीटर³. मग मिली म्हणजे 10⁻³ करावं लागेल. मग 3 घरी इकडे सरकलं आपलं किती येईल आन्सर, 0.3 DM³. हे ज्या टोटल व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या कुठल्या इक्वेशनमध्ये टाकणार, M2 = W2RT/πV. त्याच्यामध्ये जर सगळ्या व्हॅल्यू टाकल्या तर आपला मोलर मास किती येणार आहे, 342. पण हा जे टोटल मल्टिप्लिकेशन आहे ते कशाने काढायचे, तुम्हाला लॉगने काढा. फर्स्टली कॅरेक्टरिस्टिक्स काढा, त्याचं लॉग बघा, नंतर मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन करा, डिवाइड असेल तर सबस्ट्रॅक्शन करा, आणि लास्टला त्याचं अँटी लॉग बघा. फायनल आन्सर किती येणार आहे आपलं, 342 ग्रॅम मोल इनवर्स. रिमेनिंग पार्ट ऑन नेक्स्ट लेक्चर.